देखिए, ममता बनर्जी एक लड़ने वाली राजनीति है जिसे हम शेरनी कहते हैं। उनको चारों तरफ से घेर कर आप खत्म करना चाहते हो, लेकिन हम सब उनके साथ हैं। एफआईआर से वो डरने वाली महिला नहीं है। चलिए, मराठीचा प्रश्न आहे। अभी इनको पूरा मीटिंग है, सारे एमपीज को बुलाया गया, कहा था कि मोदी भी अपने नंबर्स की तरफ बढ़ चुके हैं। क्या ऐसा कोई नियम बना है क्या कि हमारे पार्टी के जो प्रमुख है वो हमारे सांसदों को मीटिंग को नहीं बुला सकते? कौन डर रहा है? ये रेगुलर मीटिंग है, हर महीने में एक मीटिंग होती है। विधायक सांसद एक साथ आते हैं। हमारे 9 सांसद हैं, उनको आज बुलाया है उद्धव जी ने, उनसे बातचीत होगी। जो सांसद यहाँ नहीं पहुंच जाएंगे उनसे हम वीडियो वीसी द्वारा उनसे हमारी बातचीत हम करेंगे। तो एक रेगुलर प्रोसेस है, उसमें नई बात कोई नहीं। की आशंका की जा रही ये 2 साल से आप बोल रहे हो। कौन टूटेगा, कौन तोड़ेगा? जिस दिन हमारे हाथ में सत्ता आएगी, बीजेपी नहीं बचेगी, टुकड़े टुकड़े हो जाएंगे। बीजेपी पहले भाग जाएगी, घर से बाहर नहीं निकलेंगे। आप देखो। एक मराठी प्रश्न आहे। आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्या? बघा, राज ठाकरे हे माझे मित्र आहेत आणि आजचे मित्र नाहीये, वर्षानुवर्षाचे मित्र आहेत। राजकारणात जरी काही काळ दिशा वेगळ्या झाल्या असल्या तरी पुन्हा आम्ही एका प्रवाहात आलेलो आहोत। माझ्या त्यांच्याविषयीच्या भावना, संवेदना या कायम राहिल्या। मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन। महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं। शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं। उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीने मांडावी की संपूर्ण देश हा शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र यावा। आणि त्यासाठी राजसाहेबांनी सुद्धा फार मोठं योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, ते त्यांनी द्यावं। राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं।